आज या व्हिडिओमध्ये आपण डेथच्या प्रॉब्लेममध्ये जी गुडविलची आणि डिसीज पार्टनरचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करायची वर्किंग नोट असते ती बघणार आहोत. आता या वर्किंग नोटसाठी आपल्याला डिसीज पार्टनरचा शेअर इन प्रॉफिट आणि प्रपोर्शनेट पिरियड जो आहे तो फाइंड आउट करायचा असतो. डिसीज पार्टनरचा शेअर इन प्रॉफिटसाठी आपण आधी 6वी ॲडजस्टमेंट बघूया. अजय, संजय, विजय हे पार्टनर्स आहेत आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2:1. म्हणजेच विजय जो डिसीज्ड पार्टनर आहे त्याचा शेअर इन प्रॉफिट झाला 1/6. याशिवाय डेटच्या प्रॉब्लेममध्ये ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात त्याच्यामध्ये पार्टनरची डेथ झाली ती डेट दिलेली असते ज्याच्यावरून तुम्हाला प्रपोर्शनेट पिरियड कॅल्क्युलेट करायचा असतो. आता या प्रॉब्लेममध्ये पार्टनरची डेथ झाली ती डेट आहे 1 ऑगस्ट 2019. म्हणजेच फायनान्शियल इयर सुरू झाल्यानंतर 4 महिन्यांनी या पार्टनरची डेथ झालेली आहे. म्हणजेच यावर्षी त्याला जो प्रॉफिट दिला जाईल तो फक्त 4 महिन्यासाठी दिला जाईल, पूर्ण 12 महिन्यासाठी दिला जाणार नाही आणि म्हणून त्याचा जो प्रपोर्शनेट पिरियड असणार आहे तो असणार आहे 4/12. आता आपण दोन्ही गुडविल आणि प्रॉफिटची ॲडजस्टमेंट बघूया. गुडविलच्या ॲडजस्टमेंटसाठी ही तिसरी ॲडजस्टमेंट बघू. त्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे गुडविल इज व्हॅल्यूड ॲट 2 years परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 years. 2 years परचेसचा अर्थ 2 times ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 years. म्हणजेच जे ॲव्हरेज प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत त्याला तुम्ही 2नी मल्टिप्लाय करायचं आहे. ॲव्हरेज फाइंड आउट करण्यासाठी इथे जे 4 वर्षीचं तुम्हाला प्रॉफिट दिलेलं आहे त्याची पहिल्यांदा टोटल घ्यायचे आणि त्या टोटलला आपण 4 वर्षीची टोटल घेतली आहे म्हणून त्याला आपण 4नी डिवाइड करणार आहोत. काही वेळेला इथे एखाद्या वर्षी लॉस दिलेला असतो. लॉस जर असेल तर तुम्ही सगळ्या प्रॉफिटची टोटल घ्यायची आणि त्याच्यातनं तो लॉस मायनस करायचा आहे आणि जितक्या वर्षीचा तुम्हाला डेटा दिलेला आहे तितक्या नंबर ऑफ इयर्सनी त्याला डिवाइड केल्यानंतर तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट मिळतं. सो आपण कॅल्क्युलेशन बघूया. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. इथे या चारीची टोटल घेतली 12,000, 14,000, 24,000 आणि 22,000. त्याची टोटल येते 72,000. त्याला आपण 4नी डिवाइड करणार आहोत. सो ॲव्हरेज प्रॉफिट तुम्हाला मिळणार आहे 18,000. आता त्यांनी सांगितलं आहे 2 years परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट म्हणून या 18,000ला तुम्हाला 2नी मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणून गुडविल ऑफ द फर्म इज ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. सो 18,000 इंटू 2 विच इज 36,000. आता 36,000 हे पूर्ण फर्मचं गुडविल आहे. त्याच्यातला आपल्याला फक्त विजयचा जो शेअर आहे तो त्याला द्यायचा आहे म्हणून टोटल गुडविलला आपण त्याच्या शेअरनी मल्टिप्लाय करायचं आहे. मगाशी बघितल्याप्रमाणे त्याचा शेअर आहे 1/6. सो 36,000 जे पूर्ण गुडविल आहे फर्मचं त्याला 1/6नी मल्टिप्लाय केल्यानंतर 6,000 हा विजयाचा गुडविलमधला शेअर येणार आहे. हा शेअर कॅल्क्युलेट जो तुम्ही केलेला आहे तो तुम्हाला त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचा असतो. सो इथे आपण बाय गुडविल असं लिहून 6,000 रुपीज दाखवणार आहोत. याच्यानंतरची ॲडजस्टमेंट आहे कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट विच इज ड्यू टू विजय. आता त्यांनी सांगितलं आहे या चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये की विजयज शेअर ऑफ प्रॉफिट टू बी कॅल्क्युलेटेड बेस्ड ऑन द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 3 years अंटिल द डेट ऑफ डेथ. सो हे कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला 4 वर्षाचा डेटा वापरायचा नाही आहे तर शेवटच्या 3 वर्षाचा म्हणजे इयर 2, इयर 3 आणि इयर 4 या 3 वर्षांचा डेटा वापरायचा आहे. सो आता तुम्हाला ॲव्हरेज फाइंड आउट करताना फक्त 3 वर्षाच्या प्रॉफिटची टोटल घ्यायची आहे आणि त्याला फक्त 3नी डिवाइड करायचं आहे. आता तुम्ही 4नी डिवाइड करणार नाही. सो इथे टोटल प्रॉफिट ऑफ लास्ट 3 years म्हणजेच 24,000, 14,000 आणि 22,000 ह्याची टोटल आपण घेतली. त्याला नंबर ऑफ इयर्सनी डिवाइड केलं विच इज 3. 3नी डिवाइड केल्यानंतर तुम्हाला 20,000 हे ॲव्हरेज प्रॉफिट मिळणार आहे.
पण हा 20,000 जो ॲव्हरेज प्रॉफिट आहे तो तिन्ही पार्टनर्सचा पूर्ण 12 महिन्यासाठीचा आहे. आता आपल्याला त्याच्यातला विजयचा शेअर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला विजयच्या शेअरनी त्याला मल्टिप्लाय करायला लागेल आणि शिवाय प्रपोर्शनेट पिरियडनी सुद्धा मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणून विजय's शेअर इन प्रॉफिट विल बी ॲव्हरेज प्रॉफिट इंटू प्रपोर्शनेट पिरियड. हे आपण मगाशीच बघितलं 4/12. हा पिरियड आपण कसा फाइंड आउट केला? डेट ऑफ डेथ कन्सिडर करून आपण हा पिरियड फाइंड आउट केलेला आहे इंटू विजय's शेअर विच इज 1/6. सो हे मल्टिप्लाय केल्यानंतर, हे कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला जे आन्सर मिळतं ते आहे 1111. हा जो त्याचा शेअर आहे प्रॉफिटचा तो सुद्धा आपल्याला त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचा आहे. सो इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण शेअर ऑफ गुडविल कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपण टोटल फर्मचं जे गुडविल आहे त्याला फक्त त्याच्या शेअरनी मल्टिप्लाय करतो आहे. इथे आपण प्रपोर्शनेट पिरियड वापरत नाही आहोत. पण हे जेव्हा आपण प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करतो आहे तिथे मात्र आपल्याला त्याचा शेअर आणि प्रपोर्शनेट पिरियड दोन्हीनी ॲव्हरेज प्रॉफिटला मल्टिप्लाय करायचं आहे. आणि हे दाखवताना आपण इथे बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट अशा पद्धतीने ते दाखवणार आहोत.